नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील क्लासमध्ये खास करून पहिल्या युनिटमध्ये आपण बघितलं की फ्रेंच राज्यक्रांती का झाली, फ्रेंच राज्यक्रांतीसाठी कोणती कारणे कारणीभूत होती आणि फ्रेंच राज्यक्रांतीचे जगावर कोणते परिणाम झाले. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं की आशिया खंडामध्ये युरोपियन वसाहतवाद कसा वाढला, युरोपियन वसाहतवादाच्या वाढीची कारणे कोणती होती आणि या युरोपियन वसाहतवादाचे कोणते परिणाम आशिया खंडावर झाले. त्याचप्रमाणे आफ्रिकेतील युरोपियन वसाहतवाद बघितला, त्याची ती परिस्थिती आशियाप्रमाणे झाल्यासारखे आपल्याला दिसून आलं. त्यानंतर आपण बघितलं की साम्राज्यवादाच्या उदयाची कोणती कारणे होती आणि साम्राज्यवादाच्या उदयामुळे काय जगावर परिणाम झाले. आज आपण या सेकंड युनिट मध्ये पहिलं चॅप्टर बघू, ते म्हणजे चीन जपान युद्ध. विद्यार्थी मित्रांनो, 19व्या शतकाच्या अखेरीस अत्यंत पूर्वेकडील राजकारणात अनेक महत्वाची राजकीय स्थित्यांतरे आपल्याला आल्याची दिसली आणि यातील मूळ घटक कोणते तर रशिया, जपान आणि अमेरिका. चीन मधील मांचू राजसत्ता दिवसेंदिवस विघटनाच्या मार्गावर आणि याचा लाभ रशिया व जपान ही दोन साम्राज्यवादी राष्ट्र आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अतिशय सक्रिय झालेली आपल्याला दिसली. आणि या सक्रियतेतूनच चीन आणि रशिया रशियाने चीन मधून जास्तीत जास्त फायदे कसे करून घेण्यात येता येईल याकरिता प्रयत्न सुरू केले. तर दुसरीकडे जपान सुद्धा यामध्ये सक्रिय होता. आपण आशिया खंडातील युरोपियन वसाहतवाद बघताना माहिती बघितलीच आहे की अफूच्या 2 युद्धामध्ये चीनचा पराभव झाला आणि चीनकडून इंग्लंड, फ्रान्स या राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात लाभ आपल्या पदरात पाडून घेतला. आणि हे सर्व जपान आणि रशियाने बघितलं होतं आणि म्हणूनच आपल्यालाही तशाच प्रकारचा फायदा व्हावा याकरिता जपान विशेष सक्रिय झाला, विशेष आक्रमक झाला. आणि या जपानचं आक्रमकवादी धोरण विकोपाला गेलं तेव्हा 1894-95 मध्ये चीन जपान यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. तर आपल्या सर्वांना माहितच आहे, कोणतीही घटना ही एकाच दिवशी आणि एकाच कारणाने घडत नाही. याकरिता अनेक कारणांच्या समुच्चयाचा तो झालेला एक परिणाम असतो. तर अशा या चीन जपान युद्धाकरता सुद्धा अनेक कारणे कारणीभूत होती.
त्यापैकी पहिलं कारण म्हणजे रशियाचा अतिपूर्वेकडील राजकारणात प्रवेश. 1878 बर्लिन परिषद झाली आणि या बर्लिन परिषदेमधून बिस्मार्कने रशियाला युरोपच्या राजकारणातून हद्दपार. त्या ठिकाणी ऑस्ट्रियाचं महत्व वाढलं. त्यामुळे आता रशिया बर्फमुक्त बंदर शोधण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याच्या या गरजेतून तो आता सीमावर्ती राष्ट्राकडे नजर टाकू लागला. यामध्ये यावेळी दुबळे समजले जाणारे राष्ट्र म्हणजे चीन होतं आणि म्हणूनच रशियाने पेकिंगच्या तहात, जो 1860चा पेकिंगचा तह झाला, यामध्ये मध्यस्थी केल्याबद्दल चीनकडून पूर्वेकडील प्रदेश व्लादिवोस्टॉक बंदर आपल्या ताब्यात घेतले होते आणि त्याचं स्वप्न होतं की ट्रान्स सर्बियन रेल्वे बांधण्याचा. आणि जर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर रशियाचा बर्फमुक्त बंदराचा प्रश्न सुटणार होता. आणि त्याच्या या अतिपूर्वेकडील राजकारणाशी जो संपर्क प्रस्थापित होणार होता, ही वस्तुस्थिती जपानला तसेच चीनला सुद्धा दृष्ट्या अर्थाने शक्य नव्हती. आणि जर अशा प्रकारे रशियाचे मनसुबे यशस्वी झाले तर आपल्याकरिता ते अत्यंत घातक आहे. त्याची जागी यावी जपान आणि चीनला झाली. खास करून जपान धाडकन जागा झाला आणि त्याने चीनमध्ये जास्तीत जास्त आपलं लक्ष देणं सुरू केलं आणि पुढे यातूनच आपल्याला चीन जपान युद्ध झाल्याचं दिसलं. दुसरं कारण म्हणजे जपानची आधुनिकरण. जपानमध्ये मेइजी क्रांती झाल्यानंतर जपानने न भूतो न भविष्यती असा विकास केला आणि या आपल्या विकासाबरोबरच त्याने आपले आधुनिकीकरण केले आणि या आधुनिकीकरणातूनच पुढे त्याला कच्च्या मालाची आवश्यकता भासू लागली आणि बाजूलाच असलेल्या चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा माल असल्यामुळे जपानने चीनवर आपलं राजकीय वर्चस्व निर्माण करून तिथून मोठ्या प्रमाणात लाभ पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आणि यामुळेच पुढे आपण बघतो की चीन जपान यांच्यामध्ये वितुष्ट आलं आणि पुढे युद्ध घडलं. तिसरं कारण होतं ते म्हणजे कोरियाचा प्रश्न. कोरियाचा प्रश्न हा अतिपूर्वेकडील एक फार समस्या होती आणि कोरिया एक संघर्ष भूमी बनली होती. हे विशेष म्हणजे कोरियाचा प्रदेश चीन आपले एक मांडलिक समजत होते, मांडलिक राष्ट्र. परंतु चीनचे झालं काय तर चीनने याला कडे थोडस दुर्लक्ष झालं, त्याला अलिप्त ठेवलं. पुढे मात्र कोरिया हे चीन जपान रशिया
या तीन प्रभुसत्ताच्या दरम्यान बसले एक लहानसं राष्ट्र निर्माण. आता कोरियापासून चीनने लाभ घेऊ इच्छित होता, जपानने लाभ घेऊ इच्छित होता, तर दुसरीकडे रशियाही इथे आपले हातपाय पसरत होता. याचं कारण काय होतं? कोरियामध्ये असं काय होतं? तर कोरिया एक डोंगराळ प्रदेश आहे आणि या ठिकाणी कोळसा, लोखंड, ग्राफाईट, जस्त ही खनिज संपत्ती विपुल प्रमाणात असल्यामुळे आणि विशेषतः वाहत्या नद्या असल्यामुळे जलविद्युती करण्याकरिता हा प्रदेश अत्यंत उपयुक्त होता आणि त्यामुळेच हा प्रदेश प्राप्त करण्याकरिता जपान दिवसेंदिवस कोरियामध्ये आपले हितसंबंध वाढवत होता. कोरियामध्ये आपले हितसंबंध वाढवण्यासाठी जपानने यापूर्वी आपले शिष्टमंडळ हे पाठवले होते, पण त्यांना म्हणावं तसं काही यश मिळालं नाही. परंतु 1875 मध्ये मात्र कोरियाच्या किनाऱ्यालगत समुद्र पर्यटन करणाऱ्या कमानी लढाऊ बोटीवर कोरियाने हल्ला केला आणि तेव्हा मात्र कोरियाला करारात गुंतवण्याचा जपानला एक सुवर्ण संधी चालून आली आणि त्याचा लाभ जपानने घेतला आणि त्यामुळेच जपानचे आता कोरियामध्ये वाढते संबंध, वाढते हितसंबंध चीनच्या डोळ्यात खुपू लागले आणि त्यामुळेच दोघांमध्ये आपल्याला संघर्षाकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसलं. नेक्स्ट कारण ते म्हणजे जपानचा हुटू बेटावर आक्रमण. आपण बघितलंच की 1875 मध्ये फार्मोसा बेटाच्या दक्षिणेला जहाज फुटल्यामुळे फार्मोसामध्ये जे हुटू लोक हुटू लोकांनी काही रानटी लोकांची हत्या केली. जपानने हुटू बेटावर आपला हक्क सांगून हत्या झालेल्या नागरिकाबाबत चीनकडून मोबदल्याची मागणी. आता या प्रकरणामुळे या उलट झालं. आपण बघितलं आता हुटू बेटावर जपानने आपला हक्क सांगितला, दुसरीकडे चीनने या बेटावर आपला हक्क सांगून नुकसान भरपाई देण्याचे नाकारले. शेवटी जपानने ज्यावेळेला आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा चीनच्या लष्कर सामर्थ्याची कल्पना न आल्याने शेवटी जपानने मध्यस्थी स्वीकारली आणि चीनने देखील काही प्रमाणात मोबदला देण्याचे कबूल केले आणि अशा प्रकारे हे प्रकरण इथे थोडस शांत झालेलं दिसलं. परंतु इसवी सन 1897 मध्ये जपानने हुटू बेटावर आक्रमण करून ते बेट आपल्या ताब्यात घेऊन खऱ्या अर्थाने जपानी विस्तारवादाचा श्री गणेशाच केलेला आपल्याला दिसून येतो आणि यामुळे सुद्धा आपण बघतो की चीन जपान यांच्यामध्ये युद्ध घडून आलं. नेक्स्ट कारण ते म्हणजे कोरियाचा करार. तर कोरियामध्ये जपानचे जे हितसंबंध वाढत होते त्याला अनुसरून जपानने 1876 मध्ये आपलं एक शिष्टमंडळ पेकिंगला पाठवलं. परंतु यावेळी चीन सरकारने स्पष्ट केलं की कोरिया आमच्यावर अवलंबून असला तरी आमचे त्याच्यावर काहीही नियंत्रण नाही.
आता हे उत्तर चीनी प्रशासनाने दिलं असलं तरी सुद्धा पुढे काही दिवसातच जपानच्या शिष्टमंडळाने कोरियाशी, तिथल्या किंवाशी करार करण्यामध्ये यश मिळालं आणि या कराराद्वारे कोरियाला चीन पासून अलग करण्याचा व आपल्या प्रभावाखाली आणण्याचा जपानचा मार्ग मोकळा झाला. यामुळे नक्कीच चीन दुखावला गेला आणि युद्धाकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. कोरियन नेक्स्ट जे आपण कारण बघितलं तर कोरियाने युरोपियन राष्ट्राशी केलेले करार. तर कोरियाने आपण बघितलं की जपानशी तर करार केलाच होता, त्यासोबतच जपानच्या व्यतिरिक्त काही युरोपियन राष्ट्राशी सुद्धा त्याने करार केले, जसं की 1882 मध्ये अमेरिकेशी, तसेच त्यानंतर इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, रशिया इत्यादी देशाशी करार केले आणि या करारातून कोरियाने आपण एक सार्वभौम राष्ट्र असल्याची भूमिका घेतली. तरीही या कराराबरोबरच्या पत्रात कोरियाने आपण चीन बरोबर असल्याची कबुली दिली. आणि यामुळे झालं काय की ज्यावेळेला कोरिया इतर राष्ट्राशी करार करतो तेव्हा तो आपण चीन वर अवलंबून असल्याची कबुली देतो. हे लक्षात येताच जपान अस्वस्थ झाला. जपानला भीती वाटू लागली की आपल्या हातून कोरिया जागतिक आहे आणि त्यामुळेच चीन आणि जपान मध्ये आपण बघतो की दिवसेंदिवस मतभेद विकोपाला लागले आणि पर्यायाने चीन जपान युद्ध घडून आले. कोरियातील अंतर्गत करार हे सगळे बाह्य वातावरण असतानाही कोरियामध्ये अंतर्गतही मोठ्या प्रमाणात कलह होता. 1882 मध्ये तेथील दोन गटात झालेल्या चकमकीमध्ये तेथील एका विरोधकाने राणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण तो कट फसला. तेव्हा कोरियन लोकांनी जपानी वकिलातीवर हल्ला केला. तेव्हा जपानने व चीनने आपले सैन्य कोरियात रवाना केले. शेवटी कोरियाने जपानशी करार करून झालेल्या प्रकरणाबरोबर माफी मागणी, खंडणी दिली आणि यापुढे जपानी वकिलाचे आपण संरक्षण करू अशी अटही मानली. आणि त्यासोबतच कोरियाच्या अंतर्भागामध्ये प्रवास करण्याचा जपानला मुभा दिला, अधिकार दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे विदेशी राष्ट्राच्या मनात चीन व जपान यांच्या कोरियाबाबत जे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याबद्दल शंका निर्माण होते. आणि यातून जास्त लाभ हा जपान घेत आहे ते दिसताच चीन दुखावला गेला आणि त्यातूनच चीन जपान युद्ध झाल्याचे आपल्याला दिसले. नेक्स्ट करण्याचे म्हणजे कोरिया व चीन करार. तर 1882 मध्ये कोरिया व चीन मध्ये एक व्यापारी करार होऊन चीनला कोरियात वास्तव्य, प्रवास, व्यापार इत्यादी सवलती मिळाल्या. त्यानंतर 1882 नंतर चीनने कोरियामध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर मग आपण बघतो की 1892 मध्ये एका व्यापारी वाहतुकीच्या कूट प्रश्नाची सोडवणूक करण्याकरिता जपान व चीनची मध्यस्थी स्वीकारल्याचे दिसून येते. या संपूर्ण गोंधळाच्या परिस्थितीमुळे चीन कोरियामध्ये आपलं वर्चस्व जास्तीत जास्त वाढवत आहे याची भीती जपानच्या मनामध्ये आणि म्हणूनच जपान अस्वस्थ झाला आणि यातूनच आपण बघतो की पुढे चीन जपान युद्ध घडून आले. त्यानंतर नेक्स्ट कारण ते म्हणजे TS-3 चा तह. चीन कोरियातील वर्चस्व नष्ट करण्याकरिता जपानने कोरियातील काही सुधारणावादी गटांना हाताशी घेऊन तेथील राजाला पदच्युत प्रयत्न केला, पण चीनने तो प्रयत्न मोडून काढला. शेवटी TS-3 चा तह झाला आणि या तहाने चीन व जपान यांनी आपले सैन्य परत घेतले. इतकेच नव्हे तर कोरियात संघर्ष उद्भवल्यास एकमेकांना सूचना दिल्यानंतरच तेथे उभय राष्ट्रांनी सैन्य पाठवावे अशी दोन्ही राष्ट्रांनी कबुली दिली आणि अशा प्रकारे विदेशी हस्तक्षेपात जपानला आता चीन बरोबरीचा दर्जा मिळाला. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे जपानची महत्वाकांक्षा. आपण बघतोच आहे की जपानमध्ये मेईजी क्रांती झाल्यानंतर जपानने फार झपाट्याने आपलं आधुनिकीकरण घडवून आणलं. या आधुनिकीकरणानंतर त्यांनी चीन, कोरिया, मांचुरिया या प्रदेशामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे त्याने कोरिया एक तर स्वतंत्र व्हावा किंवा त्यावर आपले म्हणजे जपानचे नियंत्रण प्रस्थापित व्हावे अशी इच्छा जपानची होती आणि त्याच्या या अति महत्वाकांक्षेमुळे चीन दुखावला गेला. चीनने ज्यावेळेला त्याला विरोध केला तेव्हा या दोघांमध्ये संघर्ष उद्भवणे स्वाभाविकच होते. आणि शेवटचं कारण म्हणजे तत्कालिक कारण कोरियातील यादवी युद्ध. आपण यापूर्वीच्या कारणामध्ये बघितलं होतं की कोरियामध्ये अंतर्गत दोन गटांमध्ये विरोध होऊन दोन गटांमध्ये संघर्ष होऊन त्याची राणीला मारण्याचा प्रयत्न झाला होता. तसाच 1890 नंतर जपानच्या अनेक येथील युद्धखोर पक्षाचे वर्चस्व वाढून कोरिया बरोबर युद्ध करण्याची संधी जपान शोधत होता आणि ही संधी 1894 मध्ये जपानला मिळाली. कोरियातील तोंग हक्क नावाच्या पक्षाने यादवी युद्धाचा बिमोड करण्याचा कोरियन सैन्याचा प्रयत्न अयशस्वी. 1894च्या जून मध्ये चीनने कोरियात आपले सैन्य पाठवित असताना आपण बघितलं यापूर्वी की जो TS-3 करार झाला त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे जपानलाही कळविले आणि चीनचे मांडलिक राष्ट्र असा त्यामध्ये उल्लेख केला. आता मांडलिक राष्ट्र असा कोरियाचा उल्लेख केल्यामुळे जपानने यावर आक्षेप घेतला आणि कोरियामध्ये आपले सैन्य पाठवले.
ज्यावेळी चीन आणि जपानचे सैन्य कोरियात पोहोचले, प्रकरण बघा, त्यावेळेला ऍक्च्युली कोरियामध्ये यादवी युद्ध नष्ट झालेलं होतं. ते कोरियन सैनिकांनी यशस्वीपणे मोडून काढलेलं होतं. आता अशा स्थितीमध्ये चीन व जपानची सेना कोरियामध्ये येऊन एकमेकांसमोर तळजून बसली. यावेळी कोरियात आर्थिक, प्रशासकीय व लष्करी सुधारणा करण्याचा चीन व जपान या दोन्ही राष्ट्रांनी प्रयत्न करावा अशी जपानने चीनकडे सूचना केली. परंतु ही सूचना चीनने फेटाळून लावली. इतकेच नव्हे तर कोरियाच्या अंतर्गत राजकारणात आपण ढवळाढवळ करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही असं चीनने ठणकावून सांगितलं. त्यामुळे जपानने कोरिया हे चीनचे मांडलिक राष्ट्र आहे किंवा नाही याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली. परंतु कोरियाकडून कोणतंही समाधानकारक उत्तर न आल्याने जपानने कोरियाच्या राजाला पदच्युत केले व नवीन आलेल्या राजाने चीनी सैन्य देशाबाहेर घालवण्याचा जपानला हुकूम दिला. आणि त्यामुळे 1 ऑगस्ट 1894 ला चीन जपान युद्धाला सुरुवात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे चीन जपान युद्ध झालं आणि झालेल्या युद्धामध्ये बलाढ्य अशा चीनचा जपानने पराभव केला आणि या पराभवानंतर 17 एप्रिल 1895 ला शिमोनोसेकीचा करार झाला आणि शिमोनोसेकीच्या करारानुसार ते युद्ध थांबले गेले. या कराराने आपण बघतो की कोरियाचे स्वातंत्र्य चीनने मान्य केलं. युद्धखंडी म्हणून चीनने जपानला 30 कोटी रुपये दिले. त्यासोबतच 4 बंदरे जपानसाठी चीन मध्ये खुली करण्यात आली. लिवतुंग द्वीपकल्प प्रदेश असो, फार्मोसा, पेस्काडारू बेटे ही जपानला मिळाली. आणि त्याबरोबरच चीनने जपान बरोबर व्यापारी करार व त्यानुसार विशेष सवलतीचे राष्ट्र अशी वागणूक जपानला द्यावी असे ठरल्या गेलं. एकंदरीत या शिमोनोसेकीच्या करारानुसार हे युद्ध थांबलं आणि यातून जपानने फार मोठा लाभ करून घेतला. त्याचे परिणाम जे झाले ते म्हणजे जपान आता पुन्हा एक संघ बनला. जपानचा आत्मविश्वास आपण बघतो की पूर्वीपेक्षाही आता फार झपाट्याने वाढला आणि आशियातील एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून जपानचा यापुढे उदय झाला. मात्र त्या उलट म्हणजे आशियामधील चीनची अस्मिता मात्र दुखावल्या गेली आणि चीन एक दुर्बल राष्ट्र म्हणून जगापुढे आला. आता जपानला युरोपियनच्या बरोबरीचा दर्जा मिळाला. हा एक फार मोठा परिणाम आपल्याला या चीन जपान युद्धाचा झाल्याचा दिसून येतो. आणि या युद्धानंतर जपानला मोठ्या प्रमाणात युद्धखंडणी प्राप्त झाली आणि विशेषतः जपानच्या लष्करी सामर्थ्यातही वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि जपानची जी महत्वाकांक्षा वाढत गेली त्याचाच परिणाम म्हणजे 1904-05 मध्ये रशिया जपान युद्ध झालं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो
आज आपण चीन जपान युद्धाची कारणे आणि त्याचे परिणाम थोडक्यात बघितले. यावर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता. आज इथेच थांबतो. धन्यवाद.